हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 ऑगस्ट बुधवार. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया एक सकारात्मक आणि चांगला विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. यश साजरं करणं जरी चांगलं आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. विद्यार्थी मित्रांनो, यश अपयश हे आपल्याला येतच असतं. तेव्हा आपण ज्या वेळेला यश साजरं करतो, त्याच वेळेला अपयश आल्यानंतर सुद्धा त्यापासून काहीतरी शिकणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर आपल्याला अपयश का आलं, यामध्ये आपल्याकडनं कुठल्या चुका घडल्या ज्यामुळे आपण अपयशी ठरलो, या सगळ्याचा आपण एकदा विचार केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्राअंतर्गत आपण काही महत्त्वाच्या घटना, त्यांचा इतिहास, त्या घटना कधी घडल्या त्याबद्दलची सविस्तर माहिती आणि याचबरोबर काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी याविषयी सुद्धा सविस्तर माहिती दिनविशेष या सत्रात करून घेत असतो. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 25 ऑगस्ट 1609 साली इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ गॅलिलिओ यांनी व्हेनेशियन व्यापाऱ्यांना आपली नवीन निर्मिती दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले होते. गॅलिलिओ हा एक भौतिकशास्त्रज्ञ, गणिततज्ञ आणि तत्त्वज्ञ होता. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा 32 पट मोठी करून दाखवणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचं निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणीमुळे लागले. याचबरोबर गॅलिलिओने हायड्रोस्टॅटिक तराजू बनवला होता. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1919 साली लंडन ते पॅरिस देशादरम्यान जगातील पहिली दैनिक आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई सेवा सुरू करण्यात आली होती. सन 1957 साली जयपूर येथील दिवंगत महाराजा सवाई मानसिंग द्वितीय यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पोलो संघाने फ्रान्समध्ये आयोजित विश्वकप जिंकला होता. आजच्याच दिवशी सन 1960 साली इटलीतील रोम या शहरात 17व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू करण्यात आल्या होत्या. सन 2001 साली सरोद वादक अमजद अली खां यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना होत्या. यानंतर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी, ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपलं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. सन 1923 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ तसंच 56व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर गाडगीळ यांचा जन्म झाला. सन 1926 साली भारतीय लोकसभा सदस्य बाबूराव काळे यांचा जन्म झाला. सन 1941 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार तसंच मिले सूर मेरा तुम्हारा, पूरब से सूर्य उगा या गीताचे रचनाकार अशोक पत्की यांचा जन्म झाला. सन 1952 साली भारतीय राजकारणी आणि माजी चित्रपट अभिनेते तसंच तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजयकांत यांचा जन्म झाला. सन 1952 साली माजी श्रीलंकन क्रिकेटपटू व कर्णधार दुलीप मेंडिस यांचा जन्म झाला. सन 1962 साली बांगलादेशी स्त्री मुक्तिवादी लेखिका तस्लिमा नसरीन यांचा जन्म झाला. तस्लिमा नसरीन ह्या बांगलादेशी डॉक्टर व लेखिका आहेत. 1980च्या दशकात त्यांची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. स्त्रीवादी विचारसरणीमुळे तसेच धर्मावरील व विशेष करून इस्लामावरील टीकेमुळे 20व्या शतकाच्या अखेरीस त्यांचे व्यक्तिमत्व व साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनला होता. 1994 त्या बांगलादेशातून भारतात आल्या व त्यांनी भारतात आश्रय घेतला. त्यांचं लज्जा हे पुस्तक प्रचंड गाजलं. याचबरोबर
द गेम इन रिव्हर्स, निमंत्रण, नो कंट्री फॉर विमेन, फेरा, फ्रेंच लव्हर, रिव्हेंज, लव्ह पोएम्स ऑफ तस्लिमा नसरीन, शेम, शोध, सिलेक्टेड कॉलम्स वगैरे अशी त्यांची काही उल्लेखनीय अशी पुस्तकं आहेत. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. अशा व्यक्ती ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि त्यामुळे इतिहासात ते अजरामर झाले आहेत. त्यांच्या काही शोधांमुळे, त्यांच्या काही लिखाणांमुळे आज ते शोध, ते लिखाण किंवा त्यांचं कार्य हे संपूर्ण मानवजातीला उपयोगाचं ठरतं आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 25 ऑगस्ट 1819 साली वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता जेम्स वॅट यांचं निधन झालं. 1822 साली युरेनस ग्रहाचा शोध लावणारे जर्मन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्शेल यांचं निधन झालं. 1867 साली विद्युत चुंबकीय यंत्रांचा शोध लावणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ मायकल फॅराडे यांचं निधन झालं. सन 1908 साली नोबेल पारितोषिक पुरस्कार सन्मानित किरणोत्सारी वर्गाचा शोध लावणारे महान फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व अभियंता हेनरी बेक्वेरेल यांचं निधन झालं. सन 1972 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते हरिभाऊ उपाध्याय यांचं निधन झालं. सन 2001 साली महाराष्ट्रीयन मराठी समीक्षक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक वसंत दिगंबर कुलकर्णी यांचं निधन झालं. सन 2012 साली चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे जगप्रसिद्ध अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांचं निधन झालं. तेव्हा मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र आवडत असणार. तेव्हा याविषयी जर तुम्हाला काही फीडबॅक किंवा सजेशन्स द्यायचे असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पाहण्यासाठी आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता. तेव्हा मित्रांनो, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा तुम्ही रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा आपला चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.